प्रेम म्हणजे कोणासाठी कळ्या फुलांची दरवळ असते. प्रेम म्हणजे कोणासाठी कळ्या फुलांची दरवळ असते. प्रेम म्हणजे कोणासाठी ओली ओली हिरवळ असते. हिरवळीचा अर्थ पाहिजे असेल तर रामला दयाला भेटू शकता तुम्ही. प्रेम म्हणजे कोणासाठी कळ्या फुलांची दरवळ असते. प्रेम म्हणजे कोणासाठी ओली ओली हिरवळ असते. प्रेम म्हणजे कोणासाठी कळ्या फुलांची दरवळ असते. प्रेम म्हणजे कोणासाठी ओली ओली हिरवळ असते. प्रेम म्हणजे कोणासाठी श्वासांचे तारण असते. आणि प्रेम म्हणजे कोणासाठी जगण्याचे कारण असते. क्या बात, वा वा. प्रेम म्हणजे कोणासाठी श्वासांचे तारण असते. प्रेम म्हणजे कोणासाठी जगण्याचे कारण असते. प्रेम म्हणजे कोणासाठी मिठीमध्ये मरण येणे. क्या बात. प्रेम म्हणजे कोणासाठी मिठीमध्ये मरण येणे. आणि प्रेम म्हणजे कोणासाठी हसत हसत शरण येणे. क्या बात है, वा वा. प्रेम म्हणजे कोणासाठी मिठीमध्ये मरण येणे. आणि प्रेम म्हणजे कोणासाठी हसत हसत शरण येणे. प्रेम म्हणजे कोणासाठी लक्ष्मणाची जाग असते. रामायण नावाच्या महाकाव्यामध्ये जेवढा विरह राम आणि सीतेच्या वाट्याला आलाय तेवढाच जीव घेणा विरह लक्ष्मण आणि उर्मिलेच्याही वाट्याला आलाय. सही आहे. प्रेम म्हणजे कोणासाठी लक्ष्मणाची जाग असते. प्रेम म्हणजे कोणासाठी लक्ष्मणाची जाग असते. आणि प्रेम म्हणजे कोणासाठी उर्मिलेचा त्याग असते. प्रेम म्हणजे कोणासाठी उर्मिलेचा त्याग असते. गेले अर्धा तास मी पाहतोय हा सगळा मंच प्रेमानं चिंब होतोय. मला 100% खात्री आहे की या सभागृहातले काही जण असे आहेत की जे नुकताच प्रेमामध्ये अडकलेत. काही जण असे आहेत जे प्रेमाच्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत कारण त्यांना दुसरा पिंजरा दिसतोय. काही जण नुसते प्रेमाच्या वाटेवरती आहेत तर काहींची प्रेमामुळे वाट लागलेली आहे. रोहितनं उल्लेख केला, वक्तृत्व स्पर्धा करायचो तेव्हा 4 ओळी आमच्या तोंडावरती असायच्या. सचिन, युवराज, राजेश. ते पापड पापड कसले तळल्यावर कळले होते. ते लाकूड लाकूड कसले जळल्यावर कळले होते. ते पीठ गव्हाचे कसले मळल्यावर कळले होते. आणि ते प्रेम प्रेम ते कसले तिच्या भावाने भर चौकात बदडल्यावर कळले होते. पण तरीही माझ्या मित्रांनो प्रेम करायचं. कारण माझा धम्मपाल नावाचा मित्र असं म्हणतो, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यातली स्वप्नातली आरची मिळवायची असेल तर आपली नजर परशाची असली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. नारायणदा, इथं सभागृहामध्ये ही जी सगळी मुलं आहेत, खास करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं आहेत, या मुलांच्या डोळ्यांनी ग्रोवर सरांचं पुस्तक अर्धा वेळा वाचलेलं आहे. या मुलांच्या डोळ्यांनी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक 12-13 वेळा वाचलेलं आहे. या मुलांच्या डोळ्यांनी उमेश कुदळे सरांच्या रयत प्रबोधिनीचे नोट्स सुद्धा 14-15 वेळा वाचलेले आहेत. हे डोळे आहेत ना दादा, हे वाचणारे डोळे आहेत. 2 ओळी खास तुमच्यासाठी. पोस्ट मिळवायची असेल ग्रोवर लक्ष्मीकांत वाचावे लागते. पोस्ट मिळवायची असेल ग्रोवर लक्ष्मीकांत वाचावे लागते. पण प्रेम मिळवायचं असेल प्रेयसीचे डोळे वाचावे लागते. माझ्या मित्रांनो, गेल्या अर्धा पाऊण तास हे सभागृह मनोरंजनाचं स्वरूप जरी घेऊन असलं तरी लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराचा मूळ आत्मा हा सामाजिक बदलाचा आहे. तुम्ही या सभागृहामध्ये आलात आपले रिकामे कान घेऊन, पण मला विश्वास आहे तुम्ही जेव्हा या सभागृहातून बाहेर जाल तेव्हा तुम्ही तुमच्या जगण्याचं भान घेऊन जाणार आहात. परवा सर एक बातमी वाचली. नारायण सुर्वेंच्या घरामध्ये एक चोर शिरला. त्या चोराने त्या घरातल्या महत्त्वाच्या वस्तू चोरल्या आणि चोरून जात असताना
त्याने घरामध्ये काही सन्मानचिन्ह पाहिले, काही स्मृतिचिन्ह पाहिले, काही पुरस्कार पाहिले आणि तेव्हा भिंतीवरती टांगलेला कविवर्य नारायण सुर्वेंचा फोटो पाहिला. त्याला हे कळून चुकलं की मी ज्या घरात चोरी करतो आहे ते घर कविवर्य नारायण सुर्वेंचं आहे. त्याला पश्चाताप झाला आणि त्याने चोरलेल्या सगळ्या वस्तू जिथल्या तिथे घरात आणून ठेवल्या आणि त्याने एक चिठ्ठी लिहिली माफीनाम्याची. ती चिठ्ठी त्याने भिंतीवरती चिकटवली. त्या चिठ्ठीमध्ये तो चोर असं म्हणाला की हे घर कविवर्य नारायण सुर्वेंचं आहे. हे जर मला आधीच माहिती असतं तर मी या घरामध्ये चोरी केलीच नसती. मला हे तुम्हाला सांगायचं आहे की एखादा कवी जिवंत असताना आपल्या कवितेने तो समाजाच्या मनातील मळ दुर्गंध दूर करण्याचा प्रयत्न करतोच, पण एखादा कवी गेल्यानंतर सुद्धा भिंतीवरती टांगलेली त्याची प्रतिमा एखाद्या चोराला असत्याच्या मार्गावरून जेव्हा सत्याच्या मार्गावर आणून सोडते तेव्हा तो त्या कवीचा आणि त्याच्या कवितेचा दैदिप्यमान विजय असतो असं मला वाटतं. मैं वो कवि नहीं जो बिक जाते दरबारों में. कवी हरिओम पवार लिहितात, मैं वो कवि नहीं जो बिक जाते दरबारों में. मैं शब्दों की दीप शिखा हूँ अंधियारे चौबारों में. मैं वाणी का राजदूत हूँ सच पे मरने वाला हूँ. मैं वाणी का राजदूत हूँ सच पे मरने वाला हूँ. डाकू को डाकू कहने की हिम्मत रखने वाला हूँ. मेरी कलम वचन देती है अंधियारों से लड़ने की. मेरी कलम वचन देती है अंधियारों से लड़ने की. राजमहल के राज मुकुट के आगे तनकर अड़ने की. उस कवि का मर जाना ही अच्छा है जो खुददार नहीं. उस कवि का मर जाना ही अच्छा है जो खुददार नहीं. देश जले मैं कुछ ना बोलूं मैं ऐसा गद्दार नहीं. देश जले मैं कुछ ना बोलूं मैं ऐसा गद्दार नहीं. काव्यांगण 2024 पहिल्या फेरीतली पहिली रचना मी आपल्या समोर ठेवतोय. कवितेचं शीर्षक आहे तू आणि मी. कविता सामाजिक आहे. हजारो वर्षापासून तू नावाची विकृती आणि मी नावाचा विचार यामध्ये असलेला हा संघर्ष, या संघर्षाला वर्तमान आणि भूतकाळ या दोघांचेही संदर्भ. कवितेचं शीर्षक आहे तू आणि मी. तीन तीन पक्षांना डोळा मारणारी, तीन तीन पक्षांना डोळा मारणारी तू सत्ता नावाची प्रेयसी. वाह वाह वाह. तीन तीन पक्षांना डोळा मारणारी तू सत्ता नावाची प्रेयसी. मी विचारधारेला भाळलेला निष्ठावंत प्रियकर आहे. क्या बात है. वाह वाह. तीन तीन पक्षांना डोळा मारणारी तू सत्ता नावाची प्रेयसी. मी विचारधारेला भाळलेला निष्ठावंत प्रियकर आहे. तू कधीच न मिळालेली, तू कधीच न मिळालेली हमी भावाची घोषणा. तू कधीच न मिळालेली हमी भावाची घोषणा. मी फासाला लटकलेला कृषी प्रधान देश आहे. तू कधीच न मिळालेली हमी भावाची घोषणा. मी फासाला लटकलेला कृषी प्रधान देश आहे. शेती घशात घालणारी तू महामार्गांची समृद्धी. शेती घशात घालणारी, शेती घशात घालणारी तू महामार्गांची समृद्धी. शेती घशात घालणारी तू महामार्गांची समृद्धी. मी खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश आहे. क्या बात है. वाह वाह वाह. शेती घशात घालणारी तू महामार्गांची समृद्धी. मी खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश आहे. दिखाव्यासाठी सजवलेली, दिखाव्यासाठी सजवलेली निर्लज्ज योजना तू. वाह वाह वाह. दिखाव्यासाठी सजवलेली निर्लज्ज योजना तू. दिखाव्यासाठी सजवलेली निर्लज्ज योजना तू. मी 56 इंच छातीचा कुपोषित विकास आहे. वाह 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 वाह. क्या बात है. वाह. परत परत. दिखाव्यासाठी सजवलेली, दिखाव्यासाठी सजवलेली निर्लज्ज योजना तू. दिखाव्यासाठी सजवलेली निर्लज्ज योजना तू.
मी 56 इंच छातीचा कुपोषित विकास आहे. जात धर्म पैशाने तू तुंबलेली लोकशाही. जात धर्म पैशाने तू तुंबलेली लोकशाही. जात धर्म पैशाने तू तुंबलेली लोकशाही. मी हुंदके देऊन रडणारा प्रजासत्ताक दिन आहे. वाह वाह क्या बात है वाह वाह. जात धर्म पैशाने तू तुंबलेली लोकशाही. मी हुंदके देऊन रडणारा प्रजासत्ताक दिन आहे. टोळ्या टोळ्यांनी वावरणारी टोळ्या टोळ्यांनी वावरणारी तू अभिव्यक्तीची नाकेबंदी. विश्वास. टोळ्या टोळ्यांनी वावरणारी टोळ्या टोळ्यांनी वावरणारी तू अभिव्यक्तीची नाकेबंदी. मी इंद्रायणीत तरंगणारा तुकारामाचा अभंग आहे. क्या बात है वाह वाह वाह. टोळ्या टोळ्यांनी वावरणारी टोळ्या टोळ्यांनी वावरणारी तू अभिव्यक्तीची नाकेबंदी. मी इंद्रायणीत तरंगणारा तुकारामाचा अभंग आहे. जळूवाणी चिकटलेली चंदू सर जळूवाणी चिकटलेली जीव घेणी जात तू. जळूवाणी चिकटलेली जीव घेणी जात तू. मी प्रेम प्रेम जोडणारा आंतरजातीय विवाह आहे. वाह वाह क्या बात है. जळूवाणी चिकटलेली जीव घेणी जात तू. जळूवाणी चिकटलेली जीव घेणी जात तू. मी प्रेम प्रेम जोडणारा आंतरजातीय विवाह आहे. बाईत मादी पाहणारी तू विषारी विकृती. बाईत मादी पाहणारी तू विषारी विकृती. मी बाईत आई पाहणारा शिवरायांचा संस्कार आहे. क्या बात है वाह क्या बात है वाह वाह. बाईत मादी पाहणारी तू विषारी विकृती. बाईत मादी पाहणारी तू विषारी विकृती. मी बाईत आई पाहणारा शिवरायांचा संस्कार आहे. क्या बात. इथं बसलेल्या मुलींसाठी आणि स्त्रियांसाठी पुढच्या ओळी. बालविवाह केशवपन तू सती सारखी परंपरा. वाह वाह. बालविवाह केशवपन तू सती सारखी परंपरा. बालविवाह केशवपन तू सती सारखी परंपरा. मी स्वातंत्र्य देणाऱ्या संविधान कर्त्याचं कलम आहे. क्या बात है वाह वाह वाह. बालविवाह केशवपन तू सती सारखी परंपरा. मी स्वातंत्र्य देणाऱ्या संविधान कर्त्याचं कलम आहे. आणि या शेवटच्या ओळीकडे येतोय आणि ही ओळ घेताना मला खूप आनंद आहे. समोर चंदू सर आहेत आणि मंचावर माझा राजवैभव आहे. शेवटच्या ओळी. या सत्तेसाठी उसळवलेली पूर्व नियोजित दंगल तू. वाह 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 क्या बात है वाह. या सत्तेसाठी उसळवलेली पूर्वनियोजित दंगल तू. या सत्तेसाठी उसळवलेली पूर्वनियोजित दंगल तू. मी रस्त्यावर उतरणारा फुले शाहू आंबेडकर आहे. मी रस्त्यावर उतरणारा फुले शाहू आंबेडकर आहे. मी रस्त्यावर उतरणारा फुले शाहू आंबेडकर आहे. मी रस्त्यावर उतरणारा फुले क्या बात.